शेतकरी बांधवांनो नमस्कार. वेदांत ॲग्रो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत भाटशिरपोरा या गावामध्ये, कळंब तालुका, जिल्हा धाराशिव. आपण पाहू शकताय की अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी हा पूर्णतः कोलमडलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये असं दिसतं की लांबून बाबा ह्या गोष्टीचा पंचनामा होत नाही की हे पीक उभं आहे. परंतु याच्यामध्ये आपण बघू शकताय पूर्णतः हे पाणी दिसतंय आपल्याला. या पाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा ऊस गेली 3 ते 4 महिने झालं पाण्यामध्ये. म्हणजे याची वाढ खुंडण्यासाठी हे कारण असं होऊ शकतं की बाबा याला गरम पाणी जात नाही आपल्या विहिरीचं. हे आपण बघू शकताय. असं पूर्णतः ऊसामध्ये हे 2 एकरचा ऊस आहे. हे झालं या ऊसामध्ये. आपण दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तरी आपण हे फळबाग वगैरे जे केलेले आहे या पद्धतीनं असं शेतीमध्ये पूर्णतः पाणीच पाणी आहे. याच्यामध्ये याला आता फळ लागण्यासाठी अडचण येईल किंवा ऊस तोडते वेळेस आता याला साधारणतः 1 ते 2 महिने लागतील पूर्णतः पाणी कमी होण्यासाठी. हे आपण बघू शकताय पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी आहे. पण हे जे मुद्दे राहिलेले आहेत आपले, म्हणजे बाबा आपण वंचित राहतोय किंवा प्रत्येकाचं नुकसान 100% झालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतोय की बाबा इथं ऊस उभा आहे याचं नुकसान झालेलं नसेल, परंतु 100% आपण शेतकरी जो आहे तो आज अडचणीमध्ये आहे. शासनाने म्हणजे पंचनामे देखील सुरू केलेले आहेत, परंतु याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक बांधावरती जाणं हे शक्य नसल्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत हे निरोप पोहोचलेला आहे की बाबा प्रत्येक शेतकरी हा अडचणीत आहे किंवा नुकसान झालेलं आहे. हे आपण बघू शकता की आता हा जर ऊस असेल, आता याच्यामध्ये काय झालं, ठिबक वगैरे पूर्ण गाळामध्ये अडकलं आहे. ते काढण्यासाठी अडचण येणारच आहे. 30 ते 40 हजार रुपये खर्च करून शेतकऱ्याने ठिबक टाकलेले. हे पूर्ण असं जे हा पट्टा दिसतोय आपल्याला, हा पूर्ण ऊस आहे. ह्याच्यामध्ये पूर्णतः पाणी आहे. धन्यवाद.